राम कृष्ण हरे हरि राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे हरि रूप पाहता लोचनी सुखदायो साजनी रूप पाहता लोचनी सुखदायो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा
ज्ञानदेव म्हणता माया, ज्ञानदेव म्हणता माया, ज्ञानदेव म्हणता माया, ज्ञानदेव म्हणता माया. गेल समूळ विलया, गेल समूळ विलया, गेल समूळ विलया, गेल समूळ विलया, गेल समूळ विलया. संत महिमावर किती, संत महिमावर किती, संत महिमावर किती, संत महिमावर किती. निर्जीवताल विले भित्ते, 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 निर्जीवताल विले भित्ते. धरामुळ उद्धरिले, धरामुळ उद्धरिले, धरामुळ उद्धरिले, धरामुळ उद्धरिले. रामुखी वेद बोले, 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 रामुखी वेद बोले. संत महिमावर किती, संत महिमावर किती, संत महिमावर किती, संत महिमावर किती. निर्जीवताल विले भित्ते, 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 निर्जीवताल विले भित्ते. हरे नाम याचा नारा, हरे नाम याचा नारा, हरे नाम याचा नारा, हरे नाम याचा नारा. नमन माझे ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, नमन माझे ज्ञानेश्वर, नमन माझे ज्ञानेश्वर, नमन माझे ज्ञानेश्वर, नमन माझे ज्ञानेश्वर. संत महिमावर किती, संत महिमावर किती, संत महिमावर किती, संत महिमावर किती. निर्जीवताल विले भित्ते, 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 निर्जीवताल विले भित्ते. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ज्ञानदेव म्हणता माया,
ज्ञान देव म्हणता माया गेली समूळ विलया संत महिमा वर्णो किती चालविल्या निर्जीव भिंती जड मूळ उद्धरिले रेड्यामुखी वेद बोले संत महिमा वर्णो किती निर्जीव चालविल्या भिंती म्हणे नामयाचा नारा नमन माझे ज्ञानेश्वरा संत महिमा वर्णो किती निर्जीव चालविल्या भिंती तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझ्या मंदिरी लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माता नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले जिथे गीत ओवी सवेद झाले तुझ्या शब्द शब्दात सायुज नाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माता महायोग पीठे तटे मरत्या वर पुंडलिकाय दातो मुनेन्द्र समागत्य तिष्ठत्तमानंद कंद परब्रह्मलिंग भजे पांडुरंगाकार करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. जयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्येचे अधिकरण. त्याची वंदू श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. प्रस्तुत प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग, ज्यांच्या हातून प्रत्यक्ष पांडुरंगाने नैवेद्य खाल्ला, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, असे देवाच्या अगदी जवळ असणारे, देवाचे लाडके असणारे माझे नामदेव राया आणि याच नामदेव महाराजांचा ज्येष्ठ पुत्र नारायण महाराज आणि याच नारायण महाराजांचा 4 चरणाचा अभंग, माऊलीचं वर्णन करणारा अभंग आजच्या सेवेकरता प्रस्थापित केलेला आहे. विठ्ठल नारायण महाराज तुम्हा आम्हाला माऊलीचं वर्णन ह्या अभंगातून करतायत. नारायण महाराज म्हणतात की ज्ञानदेव ही अशी व्यक्ती आहे की ती मायेपासून सुटका करणारी आहे आणि त्या संतांचा महिमा, त्या माझ्या ज्ञानोबा रायाचा महिमा किती जरी मी वर्णन केला, त्यांचं लीला आघात आहे, त्यांचे किती जरी मी वर्णन केलं तरी माझे शब्द अपुरे पडतील. ज्ञानोबा रायांनी, माझ्या माऊलींनी त्यांच्या जीवनामध्ये अनेक चमत्कार करून आले. संत महिमा वर्णू किती, निर्जीव चालविल्या भिंती. जी निर्जीव भिंत आहे ती भिंत सुद्धा माझ्या माऊलींनी चालवली. नवे तर जे जड आहेत, जड मूळ उद्धरिले, अनेक जणांचा माऊलीने उद्धार केला. नवे तर जो मुका प्राणी आहे रेडा, त्या रेड्याला सुद्धा बोलतं केलं मायबाप हो. आणि शेवटच्या चरणामध्ये नारायण महाराज सांगतात की अशा या ज्ञानोबाला, अशा या माझ्या माऊलीला म्हणे नामयाचा नारा, नम माझे ज्ञानेश्वरा. मी नामदेव महाराजांचा पुत्र नारायण या माऊलीला, ह्या जगाच्या माऊलीला, माझ्या ज्ञानेश्वर माऊलीला ह्या अभंगातून नमन करतायत. हा अभंगाचा थोडक्यात भावार्थ. अनेक शूरवीरांनी पावन झालेला हा माझा भारत देश आणि याच भारत देशामध्ये अनेक साधू संतांनी पावन झालेली ही माझी महाराष्ट्राची भूमी. याच महाराष्ट्राने अनेक रत्नांना घडवलेली माझी रत्नागिरीची भूमी. आणि ह्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली तालुक्यातील सोवेली गावामध्ये अनेक वर्ष, अनेक पिढ्या ज्या माऊलीच्या ह्या गावामध्ये झाल्या आणि त्याच माऊलीच्या मंदिरामध्ये आजचा हा 728वा समाधी सोहळा आणि आपलं वर्ष किती आहे? दुसरं वर्ष आहे. 728 वर्ष आज माऊलीला समाधी घेऊन पूर्ण झालेत मायबापू. आजचा दिवस सुखाचा आहे की दुःखाचा? सुखाचा आहे. हो, जगाची माऊली आज आपल्याला सोडून गेली, त्याला 728 वर्ष झाली. एखादा माणूस जर आपल्या घरी आपल्याला अचानक सोडून गेला, तो दिवस सुखाचा की दुःखाचा? गावभर जाऊन आपण फिरून माझा मुलगा मला सोडून गेला नाही ना. अहो, जगाची माऊली आजच्या दिवशी ज्या जगाला निरोप देऊन गेली म्हणून आजचा दिवस दुःखाचा आहे मायबापू. आणि ह्या दुःखाच्या दिवशी त्या माऊलीची आठवण, ज्या साधू संतांचे उपकार आपल्यावरती आहेत,
त्या साधू संतांची ही समाधी संजीवन सोहळा आज ह्या माझ्या दापोली तालुक्यातील ह्या माझ्या सोवेली गावामध्ये मायबाप माऊलीचा सोहळा. मी गेल्या वर्षी सुद्धा सांगितलं, आजूबाजूच्या आपल्या रत्नागिरी रायगड जिल्ह्यामध्ये बघितलं तरी माऊलीचं मंदिर कुठल्या गावामध्ये बघायला भेटणार नाही. पण आपण सर्व पुण्यवान आहात. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा कर. काहीतरी आपल्या मागच्या जन्माचे पुण्य आहेत म्हणून माऊलीची आपल्या माऊली घरून आले. नका आळंदीला जाऊ, परंतु गावात असणाऱ्या माऊलीच्या मंदिराला रोज नाही पाया पडायला तरी चालेल, वर्षातून आज एकदा तरी मायबापू येऊन जा. ज्या संतांच्या जीवावरती तुम्ही आम्ही उड्या मारतो ना, बुवा लोक पाकिट घेतायत, अहो त्या संतांचं मंदिर माझ्या गावामध्ये आहे याचा मला अभिमान आहे असं प्रत्येक जण ज्या दिवशी बोलेल त्या दिवशी हे इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेणू गेला. हे लावलेलं इवलेसे रोप आहे ते एक ना दिवस बहरल्याशिवाय राहणार नाही. हळूहळू त्याला फुलं यायला बहरायला सुरुवात झाली. गेल्या वर्षीच्या कार्यक्रमात ह्या वर्षीच्या कार्यक्रमात बदल घडून आलाय. ज्यांना माहित नव्हते ते सुद्धा यायला मायबाप लागलेत. म्हणून आजच्या सेवेकरता निवडलेला अभंग माझ्या नारायण महाराजांचा आहे. नारायण महाराज ह्या अभंगातून माऊलींचं ज्ञानोबा रायाचं वर्णन ह्या अभंगातून करतात. विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी एक तुम्हाला मी गंमत सांगणार आहे. फक्त तुम्हाला सर्वांना थंडी लागते? हा लागते की नाही? मग कीर्तन बंद करूया. हा तुम्हाला जर असं वाटत असेल की मला थंडी लागू नये, अहो नामाचा महिमा किती महान आहे. अरे ज्या नामाने दगड तरले दगड, आपण दगड आहोत नाही ना, ज्या नामाने मायबाप दगड तरले ते नाम आपल्याला थंडी जवळ आपल्या येऊन देईल का हो? तर त्यासाठी काय करावं लागेल? देवाचं नाम तोंडामध्ये विमल किंवा तंबाखू किंवा पान खाऊन, जर तुम्हाला वाटत असेल की मला थंडी लागू नये तर एक साधा आणि सोपा उपाय काय आहे माहित आहे ना? हाताने टाळी वाजवा आणि मुखाने त्या भगवंताचं नामस्मरण करा. आणि जर तुम्हाला थंडी लागली तर उद्यापासून कीर्तन. हो मायबाऊ, नामाची ताकद एवढी आहे ना, त्या नामावरती विश्वास ठेवून जर तुम्ही आम्ही जर भगवंताचं नामस्मरण केलं, हाताने टाळी वाजवली तर तो कुणाच्या थंडीच्या काय थंडीच्या बापाची सुद्धा हिंमत नाही तुम्हाला स्पर्श करायची मायबाऊ. परंतु उद्या सकाळी जर कोण असं बोलेल काय रात्री बुवानं 12 वाजवला थंडी थंडी कुडकडून तिथे जीव जायला आला, त्याने समजायचं भगवंताचं नाम घेतलं नाही. जागर आपल्याला करायचं आहे, त्यामुळे जागराला दिंडी कुठली नाही, त्यामुळे आपल्याला जागर एक आहे. त्यांना 3 वाजेपर्यंत आपण देऊ चान्स, 3 ते 5 वाजेपर्यंत ते 2 तास करतील. परंतु भगवंताचं नाम एवढं श्रेष्ठ आहे मायबापो, त्या नामात एवढी ताकद आहे की तुम्हाला थंडी स्पर्श करणारच नाही. फक्त भगवंताचं नामस्मरण चांगल्या मनानं भक्तीनं प्रेम भावाने करा. विठ्ठल नारायण महाराज अभंगामध्ये सांगतात, ज्ञान देवे म्हणता माया गेली समूल विलया. जे हे ज्ञानदेव आहे, ज्ञानेश्वर माऊली आहे, ती माया आहे. या मायापासून सुटका करणारी माऊली आहे. आपल्या इकडे माऊली कुणाला म्हटलं जातो? स्त्रीला म्हटलं जातं की पुरुषाला म्हटलं जातं? महिला मंडळ झोपलात की काय? जागे आहात ना सगळ्या? मी काय सांगतोय? मी काय सांगतोय? चालू ठेवायचं की बंद करायचं? तुम्हाला सर्वांना नक्की ऐकायला येतंय ना? मग मी काय सांगतोय?
मला वाटतं तुमचा आज मूड नाही ना. मग बोला, मी काय कुठल्या लांबचा नाही. रोज सकाळी तुम्हाला मी कीर्तन सांगतो हे तरी तुम्हाला नक्की माहित आहे. हा, ते पण माहित नाही आपल्याला काय चाललंय. मला सांगायचं आहे, माऊली आपण कुणाला म्हणतो? स्त्री, जी माता आहे, जिला आपण जननी मानतो, ती माऊली आहे. परंतु इथे एका पुरुषाला माय बापू माऊली म्हटले का? साऱ्या जगाला, साऱ्या विश्वाला तिने सांभाळलं, साऱ्या जगाचा विश्वाचा तिने सांभाळ केला. अशी माझी आळंदीचे ज्ञानोबा आहे. ह्या ज्ञानोबाला समाजानं माऊली अशी पदवी दिली. विठ्ठल आणि तीच माऊली, हा जो मायाजाळ आहे, त्या मायाजाळातून आपली सुटका करून देणार आहे. आता मायाजाळ म्हणजे काय हो? माया म्हणजे काय? तुम्ही आम्ही या संसार रूपी जीवनामध्ये जो हा मायाजाळ आहे, त्या मायाजाळ मध्ये मायबापू अडकलेलो आहोत. रोज 100 रुपये कमवणारा 500 रुपये जर कोणी दिला ना तर रात्रीत फिरेल. अहो, कमवणाऱ्याची गोष्ट जाऊ द्या, लाखाचा काम ज्याने केलाय ना, तर 500 रुपयासाठी माणसं रात्रीत फिरतील. कधी? मला राजकारण सांगायचं नाही माय बापू, मला आपल्या मुद्द्यावरती यायचं आहे. काय? मायाजाळ. ज्या मायाजाळामध्ये अडकलोय, तो मायाजाळ भगवंतापर्यंत पोहोचण्याला आपल्याला काही ना काहीतरी मध्ये आडवं घालतं. ती माया आहे. ती माया काहीही करू शकते माय बापू. बसलेल्याला कीर्तनातून उठवण्याची ताकद त्या मायेत आहे. आता माया कोण? तुम्ही ना. कीर्तनाला जायचं होतं, जाऊ काय ग? कीर्तन काय वाजले 10, झोपा, सकाळ उठायचं आहे. झाली माया आडवी आलीच ना. जरा आता फेब्रुवारी महिना येतोय, पंढरपूरला 18 दिवस पायी वारी आपल्या इथून निघणार आहे. त्या वारीला जाऊ काय ग? इथे गुरं ढोरे बघल कोण? पायी वारी काय रोज कराल? कोण आडवं आलं? काय बापू, माया आडवी आली ना. ती माया काहीही करू शकते. माझी मुक्ताबाई ह्या मायेचं वर्णन करतायत. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्यासी. काय माझ्या मुक्ताबाई म्हणतायत? मुंगी मुंगी माहित आहे ना सर्वांना. ती मुंगी कुठे उडाली? हा, मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्यासी. थोर नवलाभ झाला, वांजे पुत्र प्रसवला. जी मुंगी आहे, मुंगी ती आकाशात उडाली आणि तिने कुणाला गिळलंय? त्या सूर्याला. अहो, दुपारचे 1 वाजला तरी माणूस जळून खाक होतोय. ती मुंगी कुणाला गिळते? सूर्याला. नवे तरावची वांज स्त्री आहे. त्या वांज स्त्रीला सुद्धा माय बापू पुत्र झाला. कुणामुळे? तर या मायेमुळे. माझे नाथ महाराज सुद्धा या मायेचं वर्णन करतात. मुंगी व्याली शिंदी झाली, तिचे दूध किती. 17 रांजण भरून गेले, प्याली 12 हाती. कोण व्याली? मुंगी. मुंगी, जी मुंगी आकाशात उडाली, मुक्ताबाई म्हणताय, तीच मुंगी व्याली, ती शिंदी झाली. तिचे दूध किती?
ओ 17 रांजण भरून गेले प्याले 12 हत्ती. हे मायेचं प्रारूप आहे. आणि शेवटी माझे नामदेव राया सांगतायत माया विघ्ने भ्रमला माया विघ्ने भ्रमला करे म्हणता मी माझे बळता मी माझे घरी तू संपत्ती देवाई तू संपत्ती देवाई माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता माझे मीन घरे येतो संपत्तीचे वारे साच कारे जाईल धनदारा पुत्र मायाच्या विघ्नेमध्ये जो भ्रमला माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता माझे मीन घरे. ज्या घरामध्ये आपण राहतोय ते घर सुद्धा कोण म्हणतंय आपलं. येतो संपत्तीचे वारे. जर पैशाचं वारं त्या मायेचं धनाचं वारं जर आपल्याला लागलं तरी ते सुद्धा साचोकारे जाईल. ते सुद्धा राहणार नाही. माय बापू धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशुन सर्व मिथ्या हे जाणून शरणरी घासे धनदारा पुत्र जन. काही संपत्ती असो धन असो पैसा असो माय बापू काही आपल्या इथे राहणार नाही. अहो जो श्रीमंत ज्याला ह्या जगामध्ये श्रीमंत म्हटलं जातं तो कोण रावण. अहो त्याची सोन्याची लंका होती. त्याला 80,000 बायका होत्या. एक मतदार संघ त्याच्या घरात होता. रात्रीचे पैसे वाटायची काय त्याला गरज नव्हती. व हक्काचं मतदान त्याचा 1.25 लाख नातू होते. एवढी संपत्ती ज्या रावणाची होती तो रावण जाताना संगाती फुटकी कवडी सुद्धा घेऊन गेला नाही. संगाती कवडी गेली नाही. संगाती कवडी गेली नाही. संगाती कवडी गेली नाही. संगाती कवडी गेली नाही. बामणाची संप्रदाय वरी बामणाची संप्रदाय वरी फुटकी कवडी सुद्धा घेऊन गेला नाही तर तुम्ही आम्ही मायबापू काय घेऊन जाणार आहोत का हो. नाही ना घेऊन जाणार. परंतु आपण या मायाच्या भ्रमामध्ये अडकलोय म्हणून आपल्याला माझे विनगर सर्व माझे वाटतायत. ज्याला जन्म दिला तो मुलगा स्मशानापर्यंत आग लावेपर्यंत जी बायको घरात रडते माझा नवरा मेला माझा नवरा मी आता काय करू ती कुठपर्यंत मायबापू घराच्या पावलीपर्यंत संगाती आपल्या कोणीच येणार नाही. म्हणून या माया जाळामध्ये आपण अडकलोय आणि ती माया आपल्याला ह्या संसार रूपी जीवनामध्ये तिचं रंग रूप दाखवते. एक साधक असाच माऊलींना विचारतोय माझ्या नारायण महाराजांना विचारतोय की हो महाराज जर या मायेच्या भ्रमातून जर आपल्याला सुटायचं असेल तर आपल्याला काय करावं हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. नारायण माया नारायण
ज्ञानेश्वराकडे जा, ज्ञान देवे म्हणता माया. हे ज्ञानदेव आहेत, त्या ज्ञानदेवांकडे जा. आता ज्ञानदेव कोण हो? महाराज तर सांगतायत की मायेतून या तुम्हाला जर सुटायचं असेल तर ज्ञानदेव अशी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीकडे जा. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. आता ज्ञानदेव कोण? कोणाला माहित आहे? ज्ञानदेव कोण तुम्हाला माहित आहे? परत ज्ञानदेव कोण माहित नाही? ज्ञानेश्वर माऊली कोण? आपल्या गावातले आहे कोण? आपल्या गावात ज्ञानदेव म्हणता माया. आता ज्ञानदेव म्हणजे ज्ञानेश्वर माऊली. ह्या ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल पंत आणि रुक्मिणी आई यांच्या उदरातून जन्माला आलेलं हे कितवं? जर बाहेरची लोक बोलायची बंद झालात तर मला वाटतं बरं वाटेल, कारण तुम्ही कशाला आलाय हे मला इथं माहित नाही. उगाच लोकांचं इथं काढण्यापेक्षा जर आपल्याला ऐकावंसं वाटलं तर मला वाटतं ऐकलं तर बरं पडेल, नाही तर आमचं काय कमी. विठ्ठल हीच आपल्या धर्माची शिकवण आहे. मी प्रत्येक कीर्तनामध्ये मायबाप सांगतोय, विषय थोडा आपला बदलला जातोय. धर्म 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 म्हणजे काय हो? उगाच कुठल्या तरी धर्मावरती बोट ठेवायचा, त्या धर्मामुळे आमच्या धर्माला नाश करतायत. मी नेहमी माझ्या कीर्तनामध्ये मायबाप सांगतो, त्या मुस्लिम समाजाचा घ्या ना तुम्ही, त्यांचा धर्म त्यांचा आदर्श घ्या. 2-2 1-1 वर्षाची मुलं रोज तिथे 1 वाजता नमाजीला जात आहेत आणि आमची हरिपदाला उभे राहत नाही तर कीर्तनाला बसायला त्यांना लाज वाटते. हा आपला मायबाप धर्म आहे. जर आपल्याला धर्माची जागृती करायची असेल, आपला धर्म जर आपल्यावर टिकवायचा असेल तर मी आज या माऊलीच्या गादीवर मायबाप सांगतोय की वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही ह्या आणि कीर्तनासारखा दुसरा माध्यम नाही मायबापू. या धर्माला दिवसेंदिवस ग्लानी येत चालले. हा धर्म माझा नाश पावला जातो आणि उगाच दुसऱ्या धर्मांवरती बोट ठेवून सांगितलं जातंय की आज ह्या धर्मामुळे आमच्या गावात असंच झालं मायबापू. खरं परिस्थिती जर पाहता गेला तर आपला धर्म आपण बुडवतोय मायबापू. विठ्ठल विठ्ठल आपण सांगत होतो की विठ्ठल पंत आणि रुक्मिणी आईच्या उदरामध्ये 4 बालक मायबापू जन्माला आली. निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई निवृत्ती मोठेने माझे ज्ञानेश्वर माऊली 2 नंबरचे सुपुत्र या आईच्या उदरामध्ये मायबाप जन्माला आले. विठ्ठल पंतांनी संन्यास घेतला. ज्यानं संन्यास घेतला त्यानं पुन्हा संसारात यायचं नसतं असा नियम आहे. परंतु गुरुच्या उपदेशाने माझे विठ्ठल पंत पुन्हा रुक्मिणी आई बरोबर संसार करण्यासाठी ह्या संसार रूपी जीवनात रममान झाले. ह्या संसार रूपी जीवनामध्ये विठ्ठल पंत आणि रुक्मिणी आई साहेब दोघी संसार करू लागले. आणि संसार करता करता ज्यानं संन्यास घेतला तो पुन्हा गृहस्थाश्रमी आला. म्हणून त्यांच्याच जातीतले लोक त्यांना त्रास देऊ लागले. त्रास देणारे मायबाप लांबचे कोण नसतात. आपल्या जातीतला आपलाच माणूस आपल्याला जास्त त्रास देत असतो. म्हणून मला ते मुद्दाम सांगावं लागलं मायबाप, इथे त्रास देणारे बाहेरचे कोण आहेत का? आपल्यातला कोणतरी बाहेर काहीतरी उगाच काहीतरी बोलतो आणि त्याचा त्रास तुम्हा आम्हाला सर्वांना होतो. तसंच विठ्ठल पंतांना त्रास कुठल्या दुसऱ्या लोकांचा नव्हता तर त्यांच्याच जातीतल्या त्यांच्याच माणसांचा त्रास होऊ लागला. अरे ज्याने संन्यास घेतला तो पुन्हा या
संसार रूपी जीवनामध्ये आला, पुन्हा गृहस्थाश्रमी आला. म्हणून लोक त्यांना हिणवू लागली. आणि एक दिवस विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई साहेब गाव सोडून निघून गेले. निघून गेल्यानंतर संसार रूपी जीवनामध्ये जगत असताना त्यांना 4 पुत्र झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. आता निवृत्त म्हणजे काय? पहिला निवृत्ती, दुसरं ज्ञानदेव. या संसार रूपी जीवनामध्ये आम्हाला मायबाप जगायचं आहे. या संसार रूपी जीवनामध्ये आपण त्या माया जाळ्यामध्ये अडकलोय आणि या संसार रूपी जीवनातून आपण निवृत्त व्हा. जर तुम्ही संसार रूपी जीवनातून निवृत्त झालात तर तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल. ते ज्ञान प्राप्त झालं, ते ज्ञान सोपं आहे आणि ते ज्ञान सोपं आहे. ते मिळवल्यानंतर तुम्हाला मुक्ती मिळेल. म्हणून निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ही अशी 4 भावंड ह्या आपल्या पृथ्वी तळावरती मायबाप हो जन्माला आली. आता जन्माला आल्यानंतर पुन्हा विठ्ठलपंतांना प्रश्न पडला की ज्यावेळेस आम्ही दोघं होतो तर दोघांचे आता 4 एकूण मिळून 6 जण झालो. पुन्हा जर मी माझ्या गावामध्ये गेलो तर माझा पुन्हा लोक त्रास देणार, पुन्हा बोलणार. परंतु विठ्ठलपंत रुक्मिणी आई साहेबांना वाटले की असो माझ्याकडून चुकी झाली, पण माझ्या घरचे, माझी भावकी, माझ्या जातीतले लोक मला समजून घेतील. म्हणून विठ्ठलपंत पुन्हा आपल्या त्या आनंदी नगरामध्ये मायबाप तेथे आल्याच्या नंतर गावात प्रवेश केल्या लोक बोलू लागली, अरे काय हा संन्यास घेतला, संन्यास करता करता 4 मुलं झाली, झेपत नव्हतं, मग संन्यास घ्यायचा कशाला? अरे जो संन्यासाला गेला तो तिकडेच मेला, पुन्हा गृहस्थाश्रमी येण्याचा अधिकार त्याला नाही. खूप लोक त्रास देऊ लागली. विठ्ठलपंतांनी विचार केला की धर्मपीठाकडे जाऊन मला न्याय मिळेल. म्हणून विठ्ठलपंत ब्रह्मसभेमध्ये गेले आणि ब्रह्मसभेमध्ये आपलं मत मांडलं. मला माहित आहे माझ्याकडून चुकी झाली, संन्यासाला गेलेला पुन्हा घरी येत नाही, परंतु माझ्या गुरुच्या उपदेशाने मी माझ्या गृहस्थ आश्रमी आलोय. मला आणि माझ्या मुलांना तुम्ही स्वीकार करा. परंतु ते ब्राह्मण एवढे क्रूर होते की त्याने विठ्ठलपंतांना सांगितलं, अरे एकदा संन्यास घेतलास ना तर पुन्हा तुला या गृहस्थाश्रमी येण्याचा अधिकार नाहीये हे तुला माहित असून भले एवढाच नव्हे तर 4 मुलं झाली. अरे संन्यासच घेतलाच कशाला? जर तुला एवढीच ह्या संसार रूपी जीवनामध्ये जर हौस होती तर तू संन्यासी व्हायचं नाही. खूप लोक त्रास देऊ लागले, परंतु शेवटी विठ्ठलपंतांनी ह्या धर्मपीठाला, ह्या ब्रह्मसभेला विचारलं की जर मला या संपूर्ण माझ्या जीवनामध्ये माझ्या मुक्ती जर पाहिजे असेल, जर मी काय केलं तर तुम्ही मला ह्या आपल्या समाजामध्ये वावरण्यास संधी द्याल. एकदा चूक केलेली त्याला काहीतरी आपण म्हणतो की काहीतरी तोडगा काढा, पण मला ती चूक मान्य केली, मला तुमच्यामध्ये सामील करून घ्या. परंतु धर्मसभेने सांगितलं, जर तुला आमच्यामध्ये सामील व्हायचं असेल, ह्या गावामध्ये जर वावरायचं असेल तर तुला तुझा देह प्रायश्चित करावं लागेल, हा देह संपवावा लागेल. तुम्ही दोघंही जा आणि देहांत प्रायश्चित करा. धर्मसभेनं सांगितलेलं, ह्या ब्रह्मसभेनं सांगितलेलं, धर्मपीठाने सांगितलेले गोष्ट माझ्या विठ्ठलपंताने ऐकली. मायबाप हो विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई साहेब तशाच घरी आल्या. घरी आल्या माझ्या रुक्मिणी आई साहेब काय करावं? शेवटी आईशी कळवल्याची जाती करी लाभाविना प्रीती, निस्वार्थ प्रेम करणारी आई त्या मुलांवरती आहे. व 4 मुलांना सोडून मायबाप हो जायचं आहे आणि त्या 4 मुलांचा विचार डोळ्यासमोर ठेवून
रुक्मिणी आईसाहेबने विठ्ठलपंत मायबापू 2 रात्र झाले तरी त्यांना झोप लागेना. शेवटी विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेब एक दिवस ठरवलं की जर माझ्या मुलाला न्याय मिळावा, जर माझी मुलं या समाजामध्ये वावरावी तर आपल्याला देहांत प्रायश्चित मायबाप हो करावे लागेल असा विचार विठ्ठलपंताने केला. आपल्या मुलांना न्याय मिळावा, आपली मुलं समाजात वावरावी म्हणून टोकाचा निर्णय घेणारे आई बाप या भूतळावरती पहिले निर्माण झाले. ते म्हणजे कोण? माझ्या ज्ञानोबारायाचे आई वडील विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेब. अनेक विचार करून सुद्धा अरे माझा निवृत्ती 9 वर्षाचा आहे, माझा ज्ञाना 7 वर्षाचे आहे, माझा सोपान 5 वर्षाचे आहे आणि माझी मुक्ताई 3 वर्षाची आहे. मायबापू ह्यांना सोडून जावं तरी कसं आणि नेमकं सांगावं काय? शेवटी विठ्ठलपंताने रुक्मिणी आईसाहेबांची समजूत घातली आणि समजूत घातल्यानंतर मायबापू हो अखेर दिवस ठरला. दोघांनीही ठरवलं आपल्या मुलांना न्याय मिळावा. या न्याय मिळावासाठी दोघंही देहांत प्रायश्चित मायबापू करायला गेले आणि देहांत प्रायश्चित करते वेळी रात्र झाली. सर्व मुलांना गोडधोड जेवण घातलं आणि जेवण घातल्यानंतर माझी मुक्ता म्हणू लागली, अगं आई आज दिवाळी नाही, कुठला सण नाही, तरी तू आम्हाला पुरणपोळ्या का केल्यास? माझा ज्ञाना बोलू लागला, अगं आई सांग ना नेमकं आज काय आहे, तू आम्हाला एवढं खायला देतेस? माझ्या रुक्मिणी आई साहेबांना मुलांना सांगावं की बाळांनो अहो काही नाही, माझ्या मनात आलं म्हणून मी तुम्हाला खाया दिले. जसं आज आनंदाने राहताय ना तसे पुढचं आयुष्य पुढची अनेक वर्ष तुम्ही आनंदाने राहा. माझ्या रुक्मिणी आई साहेबांना सगळ्यांना गोड जेवण घातलं आणि गोड जेवण घातल्यानंतर रुक्मिणी आई साहेब आणि विठ्ठलपंत झोपी गेले. 4ही मुलं मायबापू हो झोपी गेली आणि मध्यरात्री झाल्यानंतर विठ्ठलपंताने रुक्मिणी आई साहेबांना उठवावं. ऐकलत का? उठा, आपलं जे नियोजन झालंय, आपलं जे ठरलंय ते आपल्याला साध्य करायचं आहे. रुक्मिणी आईसाहेब मायबापू धडपडत उठल्या. सांगा ना अहो 4 मुलांना सोडून जाण्यासाठी आपल्या संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी एक माय रात्रीची उठली आणि त्या मायेचं अवयव संपूर्ण जी माय आहे तिचे 4ही जे पुत्र आहेत त्यांना सोडून एक माय आपलं देहांत प्रायश्चित मायबापू करायला निघाली. काय तिची व्यथा असेल, अहो काय तिचं ते काळीज असेल की मध्यरात्री उठून आपल्या मुलांना झोपवून आपलं देह त्याग करायचा आहे. कुठेतरी आपल्याला मायबापू आपल्या भाषेत जर सांगायला गेलं ना तर जीव द्यायचा आहे. रुक्मिणी आईसाहेब विठ्ठलपंतांना बोलतात, अहो बघा ना निर्णय घेतलाय आपण खरा आहे, परंतु एकदा बघा ना सोपानाकडे बघा, माझ्या ज्ञानाकडे बघा, नवे तर अहो जी लहान मुक्ताबाई आहे ना तिच्याकडे तरी बघा ना, एकदा विचार करा. विठ्ठलपंताने पुन्हा रुक्मिणी आईसाहेबांची समजूत काढली आणि शेवटी पहिला पत्र विठ्ठलपंताने लिहायला घेतला तो धर्मपीठाला. विठ्ठलपंत पत्र लिहू लागले, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही आमचं देहांत प्रायश्चित करतोय, परंतु आम्ही गेल्यानंतर आमच्या मुलांना समाजामध्ये स्थान मिळावं, आमची मुलं गावामध्ये हिंडावी असा अधिकार त्या मुलांना प्राप्त व्हावा असा पहिला पत्र धर्मपीठाला माझ्या विठ्ठलपंतांनी लिहिला. पहिला पत्र लिहून झाला मायबापू. आता मध्यरात्री आई वडील गेलेत कुठे हे आपल्या मुलांना माहित पडावं. निवृत्तीला जर उठवली तर तो जाऊन देणार नाही आणि निवृत्ती जर उठला तर ज्ञाना उठल्याशिवाय राहणार नाही, ज्ञाना उठला तर सोपान उठल्याशिवाय राहणार नाही. शेवटी आयसी कळवण्याची जाती करी लाभावी न प्रीती. तसं विठ्ठलपंतांनी सांगितलं, रुक्मिणी साहेब तुम्ही कुणालाही उठवू नका, मी आपल्या मुलांना पत्र लिहितोय. एक बाप आपल्या मुलांना पत्र लिहितोय की आम्ही दोघं देहांत प्रायश्चित करतोय. काय परिस्थिती असेल मायबापू त्या बापाची सांगा ना. एक बाप आपल्या मुलांना पत्र लिहितोय, निवृत्ती हे बघ ऐक ना, या समाजामध्ये तुम्हाला न्याय मिळावा
म्हणून आम्ही खूप कष्ट केले, परंतु धर्मपीठाने सांगितलं की तुम्हाला देहांत प्रायश्चित करावं लागेल. हे बघ निवृत्ती, तू मोठा आहे, ज्ञानाला सोपानाला मुक्ताईला घेणं समजून. अरे सर्वांचे आई वडील तूच हो. हे बघ आम्ही दोघेही देहांत प्रायश्चित करतोय. ऐक ना निवृत्ती, आम्हाला माहित आहे तुला सांगायला त्यांना कसं वाटेल आणि ती परिस्थिती काय असेल हे आम्ही जाणतो, परंतु ऐक ना, त्या चारी भावंडांचा तुला सांभाळ करायचा आहे. ऐक ना, त्यांना लहानाची मोठं तुला करायचं आहे. ऐक ना, त्यांना संपूर्ण देखभाल तुला करायचे. असं बाप आपल्या मोठ्या मुलाला मायबाप दुसरं पत्र लिहितोय. शेवटी मध्यरात्री झाल्यानंतर दोन्ही पत्र तिथे ठेवले आणि आई वडील घराच्या बाहेर पडू लागले. अहो काय त्या आईचं काळीज असेल. अहो ती घरातून आपल्या मुलांना सोडून आपलं देहांत प्रायश्चित करायला जाते. घराच्या हुंबऱ्यापर्यंत पाऊल पडला आणि आईनं प्रथम आपल्या मुलीला हाक मारावा, अगं मुक्ते, अगं मुक्ते उठ ना. अरे ज्ञाना, ज्ञाना उठ ना. अरे मला तुम्हाला एकदा भेटायचं आहे ना, मला तुम्हाला कडकडून मिठी मारायची आहे ना. अरे परत तुमच्या आयुष्यामध्ये पुन्हा आई वडील नाही ना भेटणार. अरे मला पुन्हा नाही ना कोण मुलं भेटणार. अरे उठा ना. माझे विठ्ठल पंत रुक्मिणी आईसाहेबांना सांगतायत, रुक्मिणी आईसाहेब जर मुलांना उठवू नका. जर मुलांना उठवली तर आपण जे ठरवले ते आपल्याला साध्य करता येईल. जे आई वडील त्या मुलांना सोडून जात आहेत, आई हंबरडा फोडते, आपल्या मुलांना एकदा तरी मिठीत घ्यावं ना. माझ्यावर मुक्तेला सांगावं, अगं मुक्ते, आई नसली तरी त्या बहिणीने आईप्रमाणे माया तू लाव आणि त्या भावांचा तू सांभाळ कर. माझी मुक्ता त्या सर्वांची आई होईल याची खात्री रुक्मिणी आई साहेबांना होती. ज्ञाना जरी निवृत्ती मोठा असला तरी ज्ञाना आपला खूप ज्ञानी आहे ना. ज्ञाना समय एकदा ज्ञानाला तरी उठवूया ना. एक आई आपल्या त्या पतीला सांगते, आपल्या मुलांची व्यथा त्या पती समोर मांडते. शेवटी ठरवल्याप्रमाणे दोघांनी त्या रात्री जाऊन देहांत प्रायश्चित मायबापू केला. सकाळ उजळला. निवृत्तीने निवृत्ती प्रथम उठावं, जिकडे तिकडे बघावं. रोज सकाळी उठवणारी आई मायबाप हो, अहो रोज सकाळी उठवणारी आई आज आपल्याला हात का मारत नाही. नक्की आई बरी असेल ना, की आई झोपून राहिली, की आईला उजळलेलं माहित नाही. म्हणून माझ्या निवृत्तीनं उठावं आणि आपल्या आजूबाजूला बघावं की आई कुठे दिसत नाही. तेच निवृत्ती घरातून बाहेर यावं. बाहेर आल्यानंतर पाहावं आई कुठे अंगणात आहे का, आई कुठे चुलीजवळ आहे का, बाबा कुठे दिसतायत का. शेवटी सगळीकडे शोधून झालं आणि घरात पुन्हा आल्यानंतर त्या पत्राला बघावं. अहो जो बाप देहांत प्रायश्चित करायला मायबापू निघालाय ना, गेलाय ना, त्या बापाचं पत्र एक मुलगा वाचतोय आणि त्या पत्रामध्ये लिहिलेलं एवढंच वाचतोय की आम्ही तुम्हाला सोडून गेलो, पुढचं आयुष्य तुम्ही तुमच्या पद्धतीने जगा. मायबापू सांगा ना, आम्ही पण जीवन जगलोय ना. जर आपला बाप असं मध्यरात्रीमध्ये जर तुम्हाला सोडून गेला तर दुसऱ्या दिवशी सकाळी उजळल्यानंतरची स्थिती काय असेल. माझ्या निवृत्तीरायांवरती, माझ्या ज्ञानोबावरती, माझ्या सोपानावरती, माझ्या मुक्ताईवरती केवढा हा एका रात्रीचा प्रसंग आहे. निवृत्तीनाथ वाचतायत की काय घडलंय, काय झालं हे तू सांभाळून घेशील. तिन्ही भावंडांना तू आई म्हणून वावरशील. पत्र वाचता वाचता ज्ञानाला जाग यावी. ज्ञानाने सुद्धा उठावं, सोपानाने सुद्धा उठावं आणि शेवटी मुक्ता उठली. मायबाबा ज्या मुलगी सर्वसामान्य मायबापू नाही. तुकाराम महाराजांना सुद्धा आपल्या मुलीसाठी वैकुंठाला गेलेले परत यावं लागलं का, तर आयुष्यामध्ये निस्वार्थ प्रेम करणारी जर कोण असेल त्या आई वडिलांवर तर ती मुलगी आहे. आपण शेवटच्या दिवशी एखाद्याच्या घरी कोण जर मेला आणि त्याला जर मुलगी नसेल तर लोक म्हणतात, आज जर मुलगी असती ना तर किती रडली असती, किती तिनं तिचं दुःख मायबाप तिच्यासमोर व्यक्त केलं असतं.
म्हणून सर्वात बापाच्या आई बापाच्या जवळ असणारी ती मुलगी ते माझ्या मुक्तेनं उठावं, सर्व गडबड शोधावं. आई अंगणात असेल, नवे तर आई कुठेतरी परसात असेल. आईला शोधलं, आईला हाका मारले, आई बाबा अहो कुठे गेलात तुम्ही? शेवटी चारी भावंड एक ठिकाणी आली आणि माझ्या निवृत्तीला माझ्या मुक्तेने विचारावं, दादा सांग ना, अरे आई कुठे गेली? सकाळ एवढी दुपार होईपर्यंत आली तरी माझ्या आईचा पत्ता नाही. अरे बाबा कुठे गेले सांग ना. माझ्या निवृत्तीनाथानं माझ्या मुक्तेला ज्ञानोबाला सोपानाला सांगावं की आपले आई वडील खूप लांब गेलेत. तर मुक्ते मायबापू वयाने लहान असली ना तरी माझी मुक्ता सांगते, दादा अरे आपण जन्माला आल्यापासून आई वडील आपल्याला एक दिवस सुद्धा कुठे सोडून गेले नाही आणि तू असं का सांगतोय? सांग ना दादा, आपले आई वडील नेमकी गेले कुठे सांग ना. माझ्या निवृत्तीनं तीन आपल्या भावंडांना सांगावं आपल्याला आपले आई वडील कायमचे सोडून गेले. आणि तो प्रसंग मायबापू आठवा ना. अहो आठवा तो प्रसंग ज्या मुलांना ह्या समाजामध्ये कोण घेत नव्हता, त्या मुलांसाठी देहांत प्रायचित केलेले आई वडील त्या मुलांना पोरके करून गेले. काय परिस्थिती असेल? अहो 9 ते 10 वर्षाचा मुलगा म्हणजे आपल्याकडे 7वी ते 8वीत असणारा मुलगा, त्या एवढ्या मुलांना सोडून दोन आई वडील सोडून गेलेत. माय बापू काय परिस्थिती असेल? आणि अशा या परिस्थितीमधून वावरत असताना माझे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तही मोठे होऊ लागले. मोठे झाल्यानंतर जे आई वडिलांनी माय बापू जो पत्र लिहिला, तो पत्र लिहिलेला धर्मपीठाकडे घेऊन गेले की आई वडील गेले परंतु आपल्याला कोणतरी न्याय देईल. म्हणून धर्मपीठाकडे गेल्यानंतर त्या धर्मपीठाने त्यांना सांगावं, त्या ब्रह्मसभेने त्यांना सांगावं की तुमच्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित केलाय हे ठीक आहे, परंतु तुम्हाला समाजात जागा दिली जाणार नाही, कारण की तुम्ही ह्या का संन्यासाची पोरं आहात. म्हणून संन्यासाच्या पोरांना आपल्या जातीमध्ये स्थान नाही. शेवटी निवृत्तीने राजा ज्ञानोबारायांना विचारलं की दादा अरे नेमकं काय करावं? अरे आई वडील असताना सुद्धा आपल्याला न्याय मिळाला नाही ना. अरे आता सुद्धा तेच धर्मपीठ, तीच ब्रह्मसभा, अरे तेच आपले लोक सांगतात की आता सुद्धा तुम्हाला या समाजामध्ये राहण्याचा अधिकार नाही. दादा सांग ना दादा काय करावं? त्यावेळेस माझ्या निवृत्तीने ज्ञानोबानं त्या धर्मसभेला विचारावं की आम्ही काय करावं. त्यावेळेस त्या धर्मपीठाने सांगावं की तुम्हाला शुद्धीपत्र आणण्यासाठी पैठणला जावं लागेल. त्या पैठणहून तुम्ही शुद्धीपत्र आणा तर समाज तुमचा स्वीकार करेल. समाज स्वीकार करण्यासाठी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई पैठणला मायबापू निघाले. पैठणला निघाल्यानंतर मध्ये काही लोक आडवे आले आणि आडवे आल्यानंतर त्या चारी मुलांना हिणवू लागले. अरे संन्यासाची पोरं, तुम्ही संन्यासाची पोरं जाताय कुठे? तुम्हाला आमच्या गावामध्ये यायचा अधिकार नाही, म्हणून तुम्ही आमच्या गावामध्ये प्रवेश करायचा नाही. त्यावेळी माझ्या ज्ञानोबाने सांगावं, दादा हो तुम्ही आम्ही एकाच जातीतले, आम्ही एकाच रक्तातले, तुमच्या आमच्यामध्ये काहीच फरक नाही, तरी सुद्धा तुम्ही हा भेदभाव कशासाठी करता? तेव्हा त्या ब्राह्मणाने सांगावं, अरे कोण तू? संन्यासाची पोरं, ज्याच्या बापाने संन्यास घेतला तो पुन्हा गृहस्थ आश्रमी आला आणि त्या संन्यासापासून झालेले तुम्ही 4 पोरं तुम्ही आम्हाला शिकवताय की भेदभाव करू नये? माझ्या ज्ञानोबांनी गोड शब्दात वर्णन करावं, माझ्या माऊलींनी गोड शब्दात सांगावं, दादा तुम्ही आम्ही हा जीव एकच आहे. ह्या समाजात ह्या पृथ्वी तळावरती वावरणारा प्रत्येक जीव हा एकच आहे. त्या ब्राह्मणाने सांगावं, अरे काय तू सांगतो जीव एकच आहे? जर तुला असं वाटतंय सर्वांच्या मध्ये जीव एकच आहे, मग हा जो येणारा रेडा आहे ना, त्या रेडामध्ये जीव आणि तुझ्यामधला जीव एकच आहे काय बघू दे, ये असं पुढे तू. त्यावेळेस माझे ज्ञानोबा माझी माऊली पुढे येते आणि त्या रेड्याला सुद्धा फुलं आणलं जातं आणि त्याच रेड्याला फटके दिले जातात आणि इकडे माऊलीला म्हटलं जातं, अरे तू म्हणतोयस ना की त्याच्यात आणि माझ्यात जीव एकच आहे,
तर त्याला मारणारे फटके तुझ्या अंगावरती उठतात काय ते बघू दे. त्यावेळेस त्या लोकांनी त्या रेड्याला फटके द्यायला सुरुवात केली. इकडे एक 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 ओळ माझ्या माऊलीच्या अंगावरती उठायला लागली. त्यावेळेस माझ्या लहान मुक्ताबाईनं पुढे यावं आणि मुक्ताबाईनं पुढे येऊन सांगावं की अहो नका मारू ना माझ्या दादाला. अहो त्या रेड्या मारतात पण वेदना माझ्या ज्ञान दादाला होत आहेत ना, नका मारू. त्यावेळेस त्या ब्राह्मणाने म्हटलं अरे असेल हा संन्यासाचा पोरगा आहे, कुठना तरी कोणती तरी विद्या शिकून आला असेल. जर खरोखर तू म्हणतोयस ना की माझ्यात आणि त्याच्यात आत्मा एकच आहे तर या रेड्याला तू बोलत कर. मुखी वेद बोलविला गर्व तुझांचा हरविला शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. अहो त्या रेड्याच्या मुखातून ज्ञानोबारायांनी नुसतं बोलवलं नाही तर त्या रेड्याच्या मुखातून वेद बोलवलं. ह्याचंच वर्णन महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये करतात. संत जड मूळ उद्धारिले रेड्या मुखी वेद बोलविले. जड या जीवाचा उद्धार करून जो मुका रेडा आहे जो प्राणी त्या रेड्याच्या मुखातून सुद्धा वेद बोलवले. कोणी? माझ्या ज्ञानोबारायांनी मुक्या प्राण्याला बोलतं केलंय. करून हल्ली समाजामध्ये मायबापूचं बघितलं गेलं तर 1-2 महिन्यापूर्वी काही लोक बोलत होती अरे काय ज्ञानोबानी रेडा बोलविला त्यात काय जवळ. त्यांनी मान्य केलंय की ज्ञानोबाने रेडा
बोलवलाय, परंतु ह्या ज्ञानोबाच्या मुखातून आलेले वेद असेल, माझ्या ज्ञानोबा रायाने अनेक रेडे बोलवले, म्हणून हा माझा संप्रदाय मायबापू टिकून आहे. ह्या धर्माचा नाश करण्यासाठी अनेक माणसं काही बोलतील, मला कुणावरती वैयक्तिक मायबापू टीका करायची नाही, परंतु माझ्या संतांना बोललंय. अनेक लोकांनी उत्तर दिली की ज्ञानोबा रायानं, त्या ज्ञानोबा माऊलीनं रेडा बोलवला, ह्यात काय नवल. परंतु त्यांना एवढं सुद्धा माहित आहे की मुका प्राणी त्यानं बोलवलाय. विठ्ठल विठ्ठल एका रेड्याच्या मुखातून वेद बोलवलं आणि ही गोष्ट सर्वीकडे एक 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 सर्व ब्राह्मण समाजाला पसरली. ब्राह्मण समाजाला सर्वांना माहित पडलं आणि शेवटी ज्यानं 14 वर्ष आयुष्य जीवन जगलं असं चांगदेव महाराजांना, त्या चांगदेवाला ही गोष्ट समजली. कोणतरी गावात ज्ञानदेव आलाय, तो गावात सर्व लोकांची मनं जिंकलाय. नवे नवे तर त्यानं एका रेड्याला बोलतं केलं, एका रेड्याच्या मुखातून वेद बोलविले. कोण आहे तो ज्ञाना? अरे घेऊन या त्याला. चांगदेव त्याच्या जे त्याचे शिष्य आहेत त्या शिष्याला सांगतो, जे सेवक आहेत त्या सेवकांना सांगतो, अरे कोण आहे ज्ञानदेव, त्याला घेऊन या इकडे. म्हणून चांगदेवानं ज्ञानेश्वर माऊलींना पत्र लिहावा, परंतु नेमकं पत्रात लिहावं काय हा प्रश्न चांगदेवाला निर्माण आला. आता आपण पत्र लिहित असताना एखाद्याला पत्राची हेडलाईन, पत्राला सुरुवात करत असताना लिहितो आदरणीय सरपंच, आदरणीय आमदार किंवा माननीय सरपंच, माननीय आमदार. परंतु नेमकं त्या ज्ञानदेवाला लिहावं काय? आदरणीय दिलं तर वयाने मोठा होतोय, त्याचा आदर सत्कार केला तर तो ज्ञानाने मोठा होतो. परंतु नेमकं करावं काय? जो 1400 वर्ष जीवन जगला त्या चांगदेवाला सुद्धा सुचलं नाही. म्हणून चांगदेवानं कोरा पत्र आपल्या सेवकांकडे पाठवलं आणि माझ्या ज्ञानोबा माऊलींना दिला. ज्ञानोबा माऊलींना सेवक पत्र घेऊन आला आणि सांगितलं की चांगदेवाला तुम्हाला भेटायचं आहे. त्यावेळेस माऊलींनी पत्र उघडावा, माऊलींनी पत्र उघडावा आणि माझ्या मुक्तेनं वाकून बघावं. दादा, अरे तुला या समाजामध्ये कोणीच आपलं मानत नाही, पण तुला पत्र लिहिणारा एवढा मोठा कोण विद्वान या जगामध्ये निर्माण आलाय. त्यावेळेस माझे मुक्ते म्हणते, दादा, अरे दादा, पत्र तर कोरं आहे. अरे ज्या चांगदेवाला पत्रात काय लिहावं समजत नाही, जो चांगदेव 1400 वर्ष जीवन जगला, तो शेवटी कोरा, तो कोराच राहिला. कोण म्हणते? अहो, माझी 3 वर्षाची मुक्ताई चांगदेवाला ज्याने 1400 वर्ष जीवन जगला, त्या चांगदेवाला माझी मुक्ताई म्हणते की शेवटी तो चांगदेव कोरा, तो कोराच राहिला. शेवटी एक दिवस दोघांच्या भेटीचा ठरला. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई तिघेही बसले असताना त्या चांगदेवाबद्दल माऊलींनी सर्व माहिती करून घेतली आणि चांगदेव वाघावरती आपल्याला भेटायला येणार हे माऊलीला समजलं. जो आपल्याला वाघावरती भेटायला येतोय त्याच्या समोर आपण चालत तरी कसं जावं, म्हणून माझ्या माऊलींनी ज्या भिंतीवरती बसले होते त्या भिंतीला उपदेश दिला. चालविली झड भिंत, हरली चांग याची भ्रांत. माझ्या माऊलीने त्या भिंतीला, त्या मातेला उपदेश करावा, ग माते, ज्याने 1400 वर्ष जीवन जगला तो चांगदेव आम्हाला वाघावर बसून येतोय, आमची काहीतरी लाज राग माते आणि त्या भिंतीनं चालवावी. हे वर्णन महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये करतात. संत महिमावर की संत महिमावर
सांगतात की संत महिमा वर्णुकीती निर्जीव चालविले भिंते. या संतांचा मी महिमा वर्णवा किती, ज्या संताने निर्जीव असणारी भिंत सुद्धा चालवली. माय बापू हो, माझ्या माऊलीने भिंतीला आदेश द्यावा, माझ्या भिंतीला विनंती करावी की माते आमची लाज राख आणि त्या भिंतीनं तिथून निघावं. आकाश मार्गाने चांग देवाला जो चांग देव वाघावरती बसून आपल्याला भेटीला येतोय, त्या दोघांची भेटीसाठी दोघं इकडे तयार झाले. इकडे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई भिंतीवर बसून येतात, तिकडे चांगदेव वाघावरती बसून येतोय. शेवटी दोघांची भेट त्या आकाश मार्गावर होते आणि चांगदेव विचार करतोय की ज्या ज्ञानाला मी कमी लेखत येतो तो ज्ञानदेव सुद्धा आज भिंत घेऊन आलाय. नव्हे हा सामान्य महिमा संतांचा. मायबाबा हा महिमा संतांचा सामान्य नाही. माझ्या संतांनी अनेक राजांच्या या जीवनामध्ये मायबाप केले आहेत. शेवटी दोघं एकत्र आले आणि चांग देवानं माझ्या ज्ञानोबाला शरण यावं. चांग देवाने सांगावं की आजपर्यंत मी जो विचार करत होतो ना, तो विचार माझा वेगळा होता, चुकीचा होता, परंतु आज तुम्ही दाखवून दिलं की तुम्ही ज्ञानाने नव्हे तर माझ्यापेक्षा खूप श्रेष्ठ आहात. शेवटी तो चांगदेव ज्याला 1400 वर्ष आयुष्य जीवन जगला, तो चांगदेव माझ्या ज्ञानोबाला सुद्धा शरण आला. ज्ञानोबाला शरण आला आणि त्यात काय नवल नाही. अहो जी 3 वर्षाची मुक्त आहे, तिला 1400 वर्ष जगलेला माणूस त्या मुक्तीला माझ्या गुरु मानून घेतोय. एवढं त्या चांगदेवानं ह्या आपल्या जीवनामध्ये त्याचं कायापालट मायबापू केलं. आपण जर 10 वर्षानं एखाद्याच्या मोठा असून एखादा 10 वर्षाचा आपल्या छोटा असेल ना, तर किती त्याची दादागिरी. 10 वर्ष सोडा, 2 वर्षांनी मोठा आहे मी, तू काय माझ्या समोर बोलतोय, हे आपल्याला गर्व होतो मायबापू. परंतु 1400 वर्ष जीवन म्हणजे आपल्यासारखं किती 14 आयुष्य आपल्यासारखं तो जास्त जगलाय. आपल्याला आयुष्य किती आहे
हा प्रत्येकाला माहित आहे का? जन्मल्याची तारीख माहित आहे, मेलेल्याची कुणाला माहित आहे आपण कधी मरणार आहोत? आहे आपल्या गावामध्ये कोण असा? परंतु मानवाला जीवन जगण्याचे साधारण किती वर्ष आहे? प्रत्येकाचे इकडे तिकडे मागून खरं जीवन 40 आहे. कारण की काय जो करायचा असतो त्या 40च्या आत तरणा भाग्यवंत कुठं? तरणा भाग्यवंत हरिकीर्तनामध्ये नटायचं असतं, बाहेर राहून शायनिंग मारायची नसते. म्हणून 40 काय करायचं आहे ते 40च्या आत. 40 गेल्याच्या नंतर प्रत्येकाचं जे मागून आलेलं उसणं आहे, तसा हा देह पंचमहाभूतांकडून आपण उसणं आणलाय, तो एक ना एक दिवस आपल्याला द्यायचाच आहे माय बापू. तसं जे आयुष्य आहे ते आयुष्य प्रत्येकाला पुढचे 40च्या नंतर 60 आहे, ते 60 वर्ष आपल्याला त्या पद्धतीने जगावं लागतात की शेवटला जिथे राम बोलायचा असतो तिथे आपण लांब बोलत जातो. म्हणून काय करायचं आहे ते ह्या 100 वर्षामध्ये आपल्याला करायचं आहे. हे 100 एकूण 1400 वर्ष जीवन जगणारा चांगदेव माझ्या मुक्ताईला गुरु मानतो आणि माझी मुक्ताई उपदेश त्या चांगदेवाला करते. शेवटी चांगदेव सुद्धा शरण आला आणि ते शुद्धीपत्र आणण्यासाठी पैठणला गेले. पुन्हा त्या धर्मपीठाने त्यांना हाकलून लावलं. काय करावे सुचेना. शेवटी सर्व नंदीमध्ये परत आले. पैठणहून आल्यानंतर माझे मुक्ते दादाला सांगते, हे ज्ञान दादा, बरेच दिवस झालेले आई वडील गेल्यापासून ह्या पोटाला पूर्ण भूक जी माझी आहे ती भरत नाही ना दादा. एक काम कर ना, काहीतरी माझ्यासाठी आण ना दादा. जाम भूक लागलेले, पोट भरून खावं अशी इच्छा झाली दादा, काहीतरी आण ना. शेवटी बहिणीने सांगितलेलं भावानं ऐकावं माय बाप हो. आताच्या बहिणींचं काय आहे ते मला सांगायचं नाही, परंतु माझ्या ज्ञानोबारायाची मुक्ताई, ही मुक्ताई तिन्ही भावंडाची जरी लहान असली तरी तिन्ही भावंडांची आई म्हणून सांभाळ करत होती. आणि त्या माझ्या मुक्ताईनं ज्ञानाला सांगावं, दादा दादा जा ना दादा, भूक लागले, बरेच दिवस झाले या पोटाला खायला पोटभर नाही ना दादा, जा. माझ्या ज्ञानानं बहिणीची आज्ञा पाळावी आणि ज्ञानानं गावात जावं. एकाच्या घरी गेल्यानंतर एकाने दार लावावा, नवे तर दुसऱ्याच्या घरी नंतर त्याने हिनवावा, अरे संन्यासाची पोरं तुम्हाला कोण इथे दान देईल, तुम्हाला कोण इथे भिक्षा देईल, जा, आमच्याकडे काही नाही. अहो एकानं दिलं, उरलेली होती ती भाकरी रात्रीची दिली, झोळीमध्ये टाकली, अरे परंतु त्या ब्राह्मणाच्या पोराने ती सुद्धा उचलून घेतली नाही, या मातीमध्ये तुडवून टाकली. ज्ञानोबा माऊलींना काय करावं सुचेना. शेवटी एक एक घर करता एकाच्या घरी गेले आणि एकाच्या घरी गेल्यानंतर त्या माऊलीनं थोडं पीठ द्यावं आणि त्या झोळीमध्ये माझ्या माऊलीनं घ्यावं. माऊलीने पीठ घेऊन आपल्या घराकडे यावं. पुन्हा त्या ब्राह्मणाच्या पोराने आडवं राहावं, बघावं झोळीमध्ये काय आहे. पुन्हा झोळी त्यांनी पाडून टाकावी आणि घेतलेला पीठ माय बापू ह्या मातीमध्ये तुडवून टाकावा. एवढी या जातीमध्ये त्या लोकांमध्ये एवढं हिणवावं, एवढी परिस्थिती माझ्या माऊलीची केली. शेवटी माऊलींना राग आला. काय करावं समजत नव्हता. बहिणीचा आदेश आहे, माझ्या बहिणीला भूक लागले, बहिणीसाठी काय करावं, कोणी सुद्धा अन्न द्यायला तयार नाही. शेवटी माऊली रागाने आल्याने आपल्या ताटीमध्ये गेले आणि दरवाजा माय बापू लावून घेतला. सिद्ध पेठावरती राहत असलेल्या त्या ताटीवर त्या घरामध्ये दरवाजा लावला आणि माझे ज्ञानोबाराय रडू लागले. अरे ज्या बहिणीने कधी नव्हे तर एक आपल्याकडे मागितलं होतं, माय बापू तुम्ही आम्ही रोज आपल्या भावांकडे मागतोय. अहो दिवाळी आली, भाऊबीज आली तरी आपल्या भावाकडे हक्काने मागतोय. त्याच बहिणीने भावाकडे माय बापू काही मागितलं नव्हतं हो, फक्त हे पोट भरावं म्हणून दादा बघ ना, कुणाच्या घरी जर काय भेटलं तर दादा बघ, एवढीच इच्छा. आणि तेच ज्ञानोबाने मनाला लावून घेतलं. अरे नितांत प्रेम करणारी आई नंतर कोण आहे या जीवनामध्ये माय बापू हो. या जीवनामध्ये बघायला गेलं ना तर आई नंतर, आई वडिलांनंतर खरी सांभाळ करणारी बहीण आहे. अहो एकदा विचार करा आपल्या बहिणीमध्ये. माय बापू मी तुम्हाला बाकी काही सांगणार नाही. अरे आई वडिलांनंतर जर तुमच्यावर नितांत प्रेम करणारी असेल ना तर ती आपली बहीण आहे. कितीही काही असू द्या, पैशासाठी भांडण करू नका, परंतु कधीतरी 2 दिवसात ना एकदा का होईना परंतु आपल्या बहिणीची माय बापू चौकशी करा. अहो किती लांब असली ना, अहो तरी ती तुमच्यावर लांबून माया करणारी आपली बहीण आहे. अहो त्या बहिणीला विसरू नका. आणि त्याच बहिणीची भूक भागवण्यासाठी माझ्या ज्ञानोबाराय रडतायत. माय बापू ज्ञानोबारा रडतायत. अरे बहिणीच्या पोटाची खळगी भरू शकलो नाही तर तिचा सांभाळ काय करणार. माझे ज्ञानोबारा रडतायत. माझ्या मुक्ताईनं माय बापू बघावं.
माझ्या मुक्ताईनं बघावं की माझा ज्ञानादादा माझ्यासाठी आणण्यासाठी काहीतरी गेलाय, परंतु माझा ज्ञानादादा काही न आणता झोपडीमध्ये का राहिलाय? त्या सिद्ध बेटावरती असणारे माझा ज्ञानादादा दरवाजा लावलाय मायबापू आणि आतमध्ये का रडतोय? मुक्ताईनं दरवाजा ठोकावा, दादा हे दादा तू माझ्यासाठी गेलास, मला माहित आहे ना दादा, मला नको नको ना, मला काही मी उपवास राहणार आहे, एवढे दिवस दादा राहिलो ना तशीच राहील, परंतु मनाला लागून तू घेऊ नकोस ना. नाही मुक्ते, अगं जर तू आमच्यासाठी आईप्रमाणे सांभाळ करतेस ना आणि जर आम्ही तुझं काही करू शकत नाही, तुझ्या पोटाची कलगी बघू शकत नाही, अरे जगण्याचा अधिकार आम्हाला नाही. माझे ज्ञानोबा रडताय, ह्या जगाची माऊली रडते आपल्या बहिणीसमोर. माझी मुक्ताई मध्ये दादा राहू दे ना, जसं रोज जीवन जगले ना काहीतरी भेटेल दादा, आज उपवासित होते ना दादा, पण उद्या कोणतरी काही देईल ना दादा, दे कोणतरी, तू रडू नकोस दादा, एकदा उघड ना, उघड ती टाकी दादा, मला तुला भेटायचं आहे. हो, निस्वार्थ प्रेम करणारी ती बहीण आपल्या भावाला सांगते, लहान जरी वयाने असली तरी मायबापू आईप्रमाणे सांभाळ करणारी बहीण माझ्या ज्ञानोबा रायाला सांगते, ज्ञानोबा राया अहो तुम्ही नका ना रडू, नका रडू, माझं पोट भरलं तरी नाही तरी चालेल, परंतु आता आपण मायबापू त्याच बहिणीला मायबापू आपण लांब करतोय. जी बहीण प्रत्येक रक्षाबंधनला आपल्यासाठी आतुरतेने वाट पाहते ना मायबापू, जी बहीण जे भाऊबीजला आपल्या दादाची वाट बघते, माझा दादा आज येईल, माझा दादा आज नाही ना टाईम, माझा दादा उद्या येईल दादा, अरे रविवारी सुट्टी असेल ना, तू सुट्टीच्या दिवशी ये, परंतु मी तुझी वाट बघते ना, ती बहीण माझ्या ज्ञानोबा रायासमोर रडते मायबापू. ज्ञानदादा नको ना, कशासाठी? तर पोट्याची टीस भर खलगी भरण्यासाठी ती मुक्ताई रडते. ज्ञानोबा राय सांगतात, मुक्ते मुक्ते मला माहित आहे तू माझी समजूत काढतेस, तुला खूप भूक लागले, बहिणीची तुझी ही वेडी माया आहे हे मला सुद्धा माहित आहे, परंतु तुझी ह्या टीजभर कलगीसाठी मी मुक्ते काहीच करू शकत नाही. म्हणून तुम्ही आम्ही ह्या जीवन जगत असताना मायबापू, भाऊबीज आणि रक्षाबंधन हे बहिणींसाठी खास असणारे सण आहेत आणि त्या सणाच्या दिवशी आतुरतेने ज्यांना भाऊ नाही ना विचारा, ज्यांना बहीण नाही ना त्यांना विचारा भावाची किंमत काय आहे. अरे ज्या भावाला बहीण नाही ना तिला विचारा की बाबा बहिणीची किंमत काय आहे. ज्याला आई वडील नाहीत ना त्यांना विचारा आई वडिलांची किंमत काय आहे. माय बापू, हे जीवन जगणं म्हणजे सोपं जीवन नाही आहे. या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टी नातेवाईक आपल्याला हवे असतात, परंतु एकदा विचार करा ना, अरे ज्याला आई वडील नाहीत त्यांना विचारा की हे अनाथ जीवन कसं आहे. ज्यांना बहीण नाही ना त्याला विचारा, अरे ज्या वेळेला दुसऱ्या बहिणी रक्षाबंधन करायला दुसऱ्याच्या घरामध्ये येतात तेव्हा माझा सुद्धा भाव, माझी सुद्धा जर बहीण असती तर ती सुद्धा आज आली असती. जिला भाऊ नाहीत ना ते ज्या वेळेस एखादीचा दुसऱ्याचा शेजारीचा भाऊ घरी येतो, भाऊ घरी आल्यानंतर तिला सुद्धा वाटतं आज माझ्या जीवनामध्ये कोणतरी एखादा भाऊ असता ना तर तो सुद्धा आज मला भाऊबीज करायला आला असता. माय बापू भाऊबीज करायला आला असता. एवढं अटूट नातं हे भावा आणि बहिणीच आहे. म्हणून माय बापू ह्या जीवनामध्ये आपल्याला हे नातं आपल्याला टिकवून ठेवणं ते गरजेचं आहे. परंतु ह्या जीवनामध्ये नातं टिकवावं कोणी, नातं टिकावं कसं, हे खूप काळ कठीण निर्माण झालाय. कारण की तुम्ही आम्ही हल्ली ह्या प्रपंचामध्ये संसार रूपी जीवनामध्ये एकमेकाचं कसं वाटोळं मायबापू होईल ह्याकडे आपलं लक्ष जास्त आहे. परंतु या वेळेस आपण एखाद्याचं वाटोळं मायबापू करायला जातो, एखाद्याचं वाईट करायला जातो, त्यावेळेस मायबापू आपलं कुठेतरी वाईट होत असत. म्हणून एखाद्याने बघा लग्न केलं, जर तो काळा असेल आणि त्याने जर गोरी बायको आणली तरी लोक बोलतात काय तो काळा काळोखात उभा असला तरी दिसत नाही, किती उजेड पडलाय, परंतु एवढा काळा असू सुद्धा त्याला गोरी बायको दिलान कोणी, कोण बोलताय हा, आपली लोक बोलतायत. आणि जर एखादा गोरा असेल आणि त्याने जर काळी पोरगी केला तर लोक काय बोलते, अरे हा कसा ती कशी आणि तिला हिनं केला तरी कशी, कोण बोलतील हा. आता ही लोक कोण हो, लोक कोण, आपणच ना. पुन्हा आपणच आपल्या माणसांना माग ओढण्याचं मायबापू काम करतोय. मी म्हणतोय भले काही असो, एवढ्या वर्ष आम्हाला माऊली समजली नव्हती,
परंतु 2 वर्ष का होईना आम्हाला माऊली समजली, म्हणून आम्ही या आपल्या गावामध्ये माऊलीचा समाधी संजीवन सोहळा साजरा करतोय. लोक काहीही बोलतील, साजरा करताना केले ना, आता हाऊ झाले, पुढे टिकवतील की नाही प्रश्न हा टिकवायचा नाही. आज आहे तर मी उद्या असेल किंवा नाही, असेल नसेल हा पुढचा प्रश्न आहे. परंतु माय बाप तुम्ही आम्ही जोपर्यंत जिवंत आहोत ना तोपर्यंत माऊलीचा सोहळा निस्वार्थपणे साजरा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ही आपल्या ह्या माऊलीच्या गादीवरती मी उभा राहून तुम्हाला सांगतो. प्रत्येकाने एकदा माऊली अनुभवा. जे आलेत नाहीत ना ते सुद्धा आल्याशिवाय राहणार नाही. एवढा नव्हे हा सामान्य महिमा संतांचा, सर्वसामान्य नाही माऊली. जेने जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जे कष्ट विले परोपकारी. जगाचं कल्याण व्हावं, जगाचं हित व्हावं, जगाच्या कल्याणा संतांच्या योग जगाच्या कल्याणा संतांचे विभूती देह कष्ट भीती पर जगाचं कल्याण ज्याने केलं ते संत माऊली माझ्या गावामध्ये अवतीर्ण झाले. कोणी केली, कशी केली आपल्याला माहित आहे काय? कुणाला नाही ना माहित. कोणी केली, कशी केली माहित नाही, परंतु त्यांचा माऊलीचा समाधी सोहळा आम्ही स्थापन माऊली मायबाप करतोय. सोहळा आपल्या गावामध्ये साजरा होतोय. निमित्त मात्र आपण असतो, परंतु साक्षात करून घेणारा देव असतो. निमित्त तुम्ही आम्ही आहोत, परंतु आले देवाजीच्या मना ते कोणाचे चाले ना. आपल्या जवळ आहे, परंतु ते आपल्याला तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी माझ्या. नारदाने देवाला विचारावं, देवा तुम्ही म्हणताय की मी सर्वत्र आहे, परंतु नेमकं तुमचं राहण्याचं ठिकाण कुठलं? तेव्हा देवानं सांगावं, मी तयापाशी पांडवा हरपलो गवसवा, जे ते नाम घोष बरवा करती माझा. देवानं नारदाला सांगावं, माझे भक्त गाती जेथे नारदावी उभा दे, नारदावी उभा दे, नारदावी उभा दे. देवाने नारदांना काय सांगावं, जिथे माझे भक्त गातायत तिथे मी उभा आहे, मला कुठले शोधायची गरज नाही. परंतु मी 10 वाजल्यापासून सांगतो की भगवंताचं नामस्मरण करा, तरी आम्हाला काय
नामस्मरण करता आलं नाही आम्हाला काय देव भेटणार भेटेल? देव स्वतः सांगतोय माझे भक्त गाती जेथे नारद आम्ही उभा तिथे माझे भक्त तिथे नामस्मरण कीर्तन भजन करतील ना तिथे मी उभाच राहणार आहे. किती संकट आली तरी ती त्यांची संकट मी माझ्यावर घेणार आहे. स्वतः देव सांगताय. जर देव सुद्धा सांगत असतील तर जर आपल्याला कळत नसेल पण माऊली सांगताय. माझ्या माऊलीनं माझ्या संतांनी सांगितलं की देवापर्यंत संत म्हणजे देवापर्यंत पोहोचण्याचा साधा सरळ आणि सोपा मार्ग म्हणजे संत. आणि अशाच संतांना एका संतांचे चिरंजीव संत नारायण महाराज ह्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये नमन करतात. म्हणे नामयाचा नारा नारा म्हणे नामयाचा नारा नारा म्हणे नामयाचा नारा नारा म्हणे नामयाचा चरणामध्ये सांगतायत की नमन माझे ज्ञानेश्वरा म्हणे नामयाचा नारा. त्या ज्ञानेश्वराला नमन करतो का तर त्याने अनेक पराक्रम करून देवापर्यंत पोहोचण्याचा साधा आणि सरळ सोपा मार्ग आपल्याला मायबापू दाखवलाय. मला माहित आहे वेळ झालेला आहे म्हणून थोड्याच वेळामध्ये आपण सेवेला पूर्णविराम करणार आहोत. थंडी सुद्धा वाढत चालली. त्याचं कारण काय तुम्ही टाळ्या मायबापू वाजवत नाही. शास्त्रीय कारण विज्ञान सांगतंय की टाळ्या वाजवल्याने थंडी लागत नाही. बुवानं किती ओरडून सांगितलं तरी तुम्ही वाजवणार नाही. आणि जर वाजवलात तर बुवा कीर्तन कशाला करायला पाहिजे? टाळ्याच वाजवत राहाल तुम्ही. म्हणून त्या भगवंत आपल्यापर्यंत पोचावा असा साधा आणि सरळ सोपा मार्ग ज्ञानोबरायांनी सांगितलाय. आणि तेच नामदेव महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगितलंय. परंतु नामदेव महाराजांचं पुत्र चिरंजीव नारायण महाराज या अभंगातून वर्णन करत माझ्या माऊलींचं केलंय. माऊलीने केलेल्या लीळांचं वर्णन केलंय. आणि अशा माऊलीनं शेवट कार्यभाग संपताना वय वर्ष किती वय वर्ष माऊलींनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली की सांगितली? माऊलींनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबांना सांगितली. ती कशी सांगितली, का सांगितली? सच्चिदानंद बाबाच का, दुसरे कोण नव्हते का? मेलेला माणूस उठवायची काय गरज होती? हे अगले एपिसोड म्हणजे पुढच्या वर्षात जर तुम्ही बोललात तर गावातला रोज कशाला, बरोबर ना? तुम्ही जर बोललात तर त्याच्या पुढचं. ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी 16व्या वर्षी मायबापू सांगितली आणि ती सच्चिदानंद बाबांकडून लिहिली गेली. अशा ज्ञानोबारायांना शेवटी वाटलं की ह्या जगाचा निरोप घ्यावा म्हणून ज्ञानोबाराय देवाकडे गेले. देवाला सांगितलं, हे बघा देवा, झालं ते आजपर्यंत ह्या समाजासाठी, माझ्या ह्या संपूर्ण संप्रदायासाठी बस झालं. आता वेळ देवा निघून जायची वेळ झाली. कारण माणूस किती जगला मायबापू ह्याला किंमत नाही. परंतु माणूस कसा जगला 110 वर्ष, परंतु आयुष्यात कुणाचं चांगलं केलंच नाही. आयुष्यभर काय केलं ते काय सांगायची तुम्हाला गरज नाही, शब्द पाठच झाला. त्यामुळं माणूस किती जगला ह्याला महत्व नाही, परंतु माणूस कसा जगला
ह्याला महत्व आहे. म्हणजे माझे ज्ञानोबाराय देवाकडे गेले, देवा कार्यकाळ माझा संपलाय, मला तुमच्या हातून मला तुमच्या समवेत समाधी घ्यायची आहे. अखेर दिवस ठरला. कार्तिकी त्रयोदशीच्या दिवशी माऊलीने समाधीचा दिवस ठरला. जसं आई वडील गेल्यानंतर ज्ञानोबा राया आणि माझे निवृत्ती सोपान मुक्ताबाई मायबाप रडले ना, तसे माझे ज्ञानोबा राय आई वडील सोडून गेले. त्यानंतर दुसरा दुःख, ज्या भावाने सांभाळ केला, ज्या भावाने ज्ञान दिला, माझ्या ज्ञानोबा रायचे गुरु कोण माहित आहे का आपल्याला? जी शिवशंभो पासून वंश परंपरा सुरू झाली, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य मचिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष वळला गहिने प्रती आणि गहिने प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवासार. माझ्या शिवशंकरापासून महाविष्णूचा अवतार सखा माझा सदा शिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. हा शिवाचा अवतार असणारा निवृत्ती राया आणि महाविष्णूचा अवतार म्हणजे कोण? माझे ज्ञानोबा राया. प्रत्येक जन्मामध्ये देवाने अनंत रूपे अनंत वेशे देखील मी त्याचे अनंत अवतार घेतली. भक्ताकारणे कनवाळ कृपाळू दिना लागी उतरणे, या भक्तांचं हित व्हावं म्हणून देवाने अनेक अवतार घेतले. आणि शेवटी कार्तिक त्रयोदशीच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी दिवस ठरला समाधी घ्यायची. किती वर्ष झाली माय बाप हो? 728 वर्ष झाली. कोण आहे का त्यातला समाधी घेताना जगलेला? आपल्या गावात कोण नाही त्यातला. म्हणून 728 वर्ष आज ह्या समाधी सोहळ्या झाले. ती माऊलीने समाधी घ्यायला जावं. माय बाप मुक्ताईने सांगावं, दादा अरे दादा कशाला हा निर्णय घेतोयस तू? थांब ना, थोडे दिवस थांब. थोडे दिवस आपण आता कुठेतरी आपला समाज आपलंच करायला लागलाय, कुठेतरी लोक आपल्याला जवळ घ्यायला लागले. दादा थांब ना, जीवन आपलं जगू. परंतु माऊलीने सांगितलं माझा कार्यकाळ संपलाय. निवृत्ती रायानं गुरु ज्याला मानलं त्या निवृत्ती रायानं सांगावं, ज्ञाना थांबणारे थोडे दिवस. परंतु निवृत्त रायाला, अरे दादा दादा तू काय म्हणतोय? अरे तुझ्यासारखा मी गुरु केला आणि तूच आज मला अडवतोय. शेवटी ज्ञानोबाने जे ठरवलं होतं ते आज त्रयोदशीच्या दिवशी पूर्ण करायला घेतलं. परंतु पूर्ण करत असताना माझ्या ज्ञानोबाला साक्षात भगवंत आणि निवृत्त रायाने ह्यांनी दोघांनी हाताला धरावं. देव निवृत्तीने धरले बोधी कर गेले ज्ञानेश्वर बैसावया. निवृत्तीनाथानं आणि माझ्या देवानं हात धरावं आणि माझ्या ज्ञानोबा रायाला समाधी घेण्यासाठी बसवावं. आई वडिलांनी जिवंत असतानाच देह त्याग केला, देहांत प्रायश्चित केला आणि जिवंत माणूस आज जमिनीत मायबाप समाधी घेतोय. किती मोठा तो दुःखाचा क्षण त्यावेळेस त्या भावंडांना भोगावा लागला. आणि शेवटी अखेर माझ्या ज्ञानोबा रायांनी आजच्या दिवसाला समाधी मायबापो घेतली. अशा ज्ञानोबा समाधी घेतली आनंदी, समाधी घेतली आनंदी, ज्ञानोबा रायाने समाधी मायबाप कुठे घेतली तर आळंदी. समाधी घेतली आळंदी आणि समाधी घेतली मायबाप हो. आई वडील नव्हते हो, कोणी नव्हते, फक्त देव होता. आई नाही बाप नाही आधार देईना कुणी. समाधीत ज्ञानेश्वर डोळ्यामध्ये पाणी, समाधीत ज्ञानेश्वर डोळ्यामध्ये पाणी. नेवास गावामध्ये न्याय करीना कुणी. समाधीत ज्ञानेश्वर डोळ्यामध्ये पाणी. माय बापू माझी ज्ञानोबा राय समाधी घेते आणि समाधी घेताना माय बापू डोळ्यामध्ये पाणी येतंय की आई वडील नसताना सुद्धा आज मला समाधी घेतोय, माझे भाऊ बहीण रडतायत. आणि शेवटी माय बापू ह्या आजच्या दिवसाला
ज्ञानोबारायांनी समाधी घेतली आणि देव सुद्धा स्वतः रडू लागले. कारण देवाच्या अगदी जवळचा प्रिय भक्त असणारे माझे ज्ञानोबाराय आहेत. ज्ञानोबारायांनी ज्ञानदेव रचला पाया उभारिले देवाला. हा वारकरी संप्रदायाचा जो पाया आहे तो माझ्या ज्ञानोबारायांनी मायबापू रचलाय. म्हणून तुम्ही आम्ही आज ह्या कीर्तनात बसलोय. आणि हे सर्व कीर्तनकार असेल, गायनाचार्य असेल, सर्व आपलं जी कला आहे मायबापू ती तुमच्या समोर सादर करतायत. कुणामुळे? माझ्या ज्ञानोबारायांनी पाया रचला म्हणून हा तुकोबाराय कळत झाले. म्हणून हा संप्रदाय मायबापू उभा राहिलाय. आणि त्या देवाचं नामस्मरण तुम्ही आम्ही मायबापू करतोय. मी जाता जाता मायबापू एवढं नक्की सांगेन, जर तुम्हाला देव भेटायचा वाटत असेल ना तर खो जाने से भगवान नहीं मिलता, खोने से भगवान मिलता है मायबापू. खो जाने से भगवान नहीं मिलता, खोजने से भगवान मिलता है. देवाला जर प्राप्त मायबापू करायचा असेल ना तर कुठेतरी फिरून उपयोग नाही. ह्या संप्रदायात आल्यानंतर देव आपलासा करून घेतला पाहिजे. आपला तो एक देव करून घ्यावा. त्या देवाला आपलासा करून घ्या आणि तो देव आपल्याला प्राप्त करा. म्हणून एकदा सर्वांनी त्या भगवंताचं नामस्मरण करू. माया गेली समूळ विलया, संत महिमा वर्ण किती चाळविली निर्जीव भीती. जड मुल उद्धरिले रेड्या मुखी वेद बोले, संत महिमा वर्ण किती चालविली निर्जीव भीती. म्हणे नामयाचा नारा नमन माझे ज्ञानेश्वरा, संत महिमा वर्ण किती चालविली निर्जीव भिंती. किती वाजले? 11:30. विठ्ठल झालेली सेवा तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी अर्पण करतो. बोलण्याच्या ओघातून मायबापू एखादा जर चुकीचा शब्द निघाला असेल तर मला माफ करा. तुमच्या सर्वांमध्ये लहान असणारा, या पंचकृषीमध्ये लहान असणारा, सर्वात वयाने ज्ञानाने मी कीर्तनकार लहान आहे. त्यामुळे एखादा शब्द जर ह्या बोलण्याच्या ओघातून गेला असेल तर मला माफ करा. जेवढं चांगलं काही असेल तर माझ्या गुरूंचा आशीर्वाद, आई वडिलांचा आशीर्वाद, तुम्हा सर्वांची साथ, यामुळे काही चांगले जर असेल तर घेऊन जा नक्कीच. आणि जे परत काही वाईट असेल तर इथेच ठेवून जा. हा आपला कार्यक्रम असाच दिवसेंदिवस इवळचे जे रोप लावले मायबापू ते मोगरा फुलत चालले, ती फुलं बहरायला सुरुवात झाले. असाच कार्यक्रम दिवसेंदिवस हो. सर्वांना उदंड आयुष्य लाभो. हे कार्यक्रम करण्याची सर्वांना माऊली चरणी अर्पण करतो की जेवढे सर्व हे उपस्थित आहेत तेवढे सर्वांना पुढच्या वर्षीचा 200 किती 700
29वा कार्यक्रम बघण्याची संधी माय बापू माऊली ह्या सर्वांना देव ही अपेक्षा माऊली चरणी ठेवतो। आणि एकदा फक्त ज्या संतांचे आपण आज सोहळा साजरा करतो त्या संतांचं एकदा माय बापू सगळ्यांनी भजन करा। इकडे एक 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 जागा खाली झाली, परंतु आपल्याकडे कोण झाले नाही। जरी गेले 4 चौके असले हे धरून तरी बघायचंय की आवाज कोणाचा, म्हणून मी ज्ञानोबा माऊली म्हणत त्यानंतर तुम्ही फक्त माऊली म्हणायचं। एकदा ते म्हणतील एकदा तुम्ही म्हणायचं ज्ञानोबा 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 माऊली ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली। हे जर कुठे तिकडे आता जेवण जर करत असता ना तुम्ही तिकडे आम्हाला कीर्तन करून दिले नसतील। हाफ तिकीट मध्ये तुम्हाला एवढी 50% सवलत दिलेली आहे, तरी तुम्ही आमच्या बरोबरीला आला तरी आवाज कमी का? तुम्हाला जर वाटत असले की यांच्या समोर आपले माईक वापरू नका, बिन माईकचे बोला, माईक बोलू नका, बघू तुमचा आवाज किती आहे। फक्त एकदा लास्ट संधी, मग तुम्ही हरलात। ज्ञानोबा 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 माऊली बोला ज्ञानोबा 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 माऊली ज्ञानोबा 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 माऊली म्हणे नाम याचा नारा
संत महिमा वर्णो कीर्ती संत महिमा वर्णो कीर्ती ज्ञानदेव म्हणता माया गेले समोर विलया संत महिमा वर्णुकिते चालविले निर्जीव भक्ती। आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित नव्हे हा खेळ एकट्याचा म्हणून मेळ मिळविला तसे या आजच्या कार्यक्रमासाठी आपले विनेकरी असतील त्यानंतर आपल्याला गेल्या वर्षीपासून जे साथ करतायत असे आमचे माझा जीवन असणारे जीवन महाराज अमळसकर हे जरी आळंदीवरून कधी आले तरी समजलं सेवा आहे तरी अत्यंत काळजीने किंवा धावत येणारे आमचे जीवन महाराज असतील त्यानंतर आमचे शुभम महाराज असतील त्यांनी गेल्या वर्षीपासून आपल्याला साथ करतात। गेल्या वर्षी शुभम महाराजांनी सुंदर असं प्रवचन केलं त्यानंतर आजच्या प्रवचन रूपी सेवेसाठी आमचे हरिभक्त पारायण तुषार महाराज चौगुले यांनी सुद्धा सुंदर अशी प्रवचन रूपी सेवा आज सादर केली। त्यानंतर आमचे आर्यन महाराज शिरसाळीचे असतील त्यांनी सुद्धा आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थिती लागले। त्यानंतर या आपल्या गावचे गायनाचार्य नि माझ्यासाठी नेहमी धावून येणारे आमचे कुणाल महाराज असतील संदीप महाराज असतील त्यानंतर आमचे कोशिमकर असतील आणि ज्यानं मला गावाच्या बाहेर पहिली सेवा दिली माय बापू ते आमचे दत्ताराम महाराज असतील त्यानंतर सोविलकर असतील आमचे शिर्केबाबा असतील वाडीचे अध्यक्ष उपाध्यक्ष असतील महिला मंडळ असतील महिला मंडळांचे आभार कारण एवढा जेवणाचं हुरकून सुद्धा त्या हरिपाठाला सामील झाले कारण की हा सुख सोहळा माय बापू स्वर्गी नाही हा सुख सोहळा आपल्याला हितच कारण की स्वर्गीचे अमर इच्छिताती देव स्वर्गाचे अमर असणारे देव सुद्धा म्हणतात की मृत्यू लोकात आमचा जन्म व्हावा म्हणून तुमचे सुद्धा आभार। सावंतवाडी बैठवडीतून आलेले ग्रामस्थ महिला मंडळ आमचे बोडणवाडीतून सुतारवाडीतून सर्वांचे आभार मानतो। असाच कार्यक्रमाला आम्हाला नेहमी साथ करा। कुणाचं नाव राहिलं असेल तर क्षमा असावी कारण की सर्वांचे नाव अजून जर घेत गेलो तर अजून पुढचे 2 तास जातील म्हणून कुणाचंही नाव न घेता झालेली कीर्तन रूपी सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करतो आणि त्याने या कार्यक्रमाला आणखी शोभा आणली। ह्या पंचक्रोशीमध्ये ज्यानं आपलं युट्यूब चॅनल वारकरी युट्यूब चॅनल ह्या नावानं एक अकाउंट ओपन केलंय ते आमचे तुषार महाराज चौगुले। आजच्या कार्यक्रमाचं थेट त्यांनी प्रक्षेपण ह्या युट्यूब द्वारे सर्वांना आपल्याला पुन्हा ऐकायला मिळणार आहे। आपल्या गावाची आपल्या वाडीत असणाऱ्या माऊलीची ही आज जगभर कार्यक्रमाचा सोहळा हा जगभर दिसणार आहे म्हणून मी तुषार महाराजांचं ह्या वाडीच्या वतीने असेल किंवा माझ्या वतीने तुषार महाराजांचा आभार मानतो ज्यांनी वारकरी या चॅनलला सबस्क्राईब किंवा लाईक केलं नसेल
त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा. आपलाच माणूस आहे, त्यांनी सांगितलंय की मोफत सेवा वारकऱ्यांसाठी फक्त केली जाईल. तुम्ही म्हणाल लग्नाची ऑर्डर स्वीकारल्या जाणार नाही, हळदीची ऑर्डर फक्त वारकरी संप्रदायासाठी ज्यांनी वसा हातात घेतला ते आमचे भावी कीर्तनकार हरिभक्त पारायण तुषार महाराज चौगुले यांचा युट्यूब चॅनल असा दिवसेंदिवस वाढत जावो ही माऊली चरणी प्रार्थना करतो आणि झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी अर्पण करतो, पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो. जय विठ्ठल, जय